अजित पवारांनी राजकोटवर पुतळा दुर्घटनेची पाहणी केली आहे। पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई होणारच असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलाय। चौकशी पूर्ण होऊ द्या, सर्व समोर येईल असंही अजित पवार म्हणाले। तर मालवणमध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असंही या ठिकाणी आश्वासन अजित पवार यांनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोटवर जाऊन ज्या ठिकाणी शिवरायांचा किल्ला पडला होता त्या जागेची पाहणी केली आणि त्यानंतर अजित पवार बोलत होते। संपूर्ण चौकशी जाणार आहे। चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली आहे। कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत दादा दीपक केसरकरांनी असं म्हटलंय 27 फुटी जो आहे त्याच्याऐवजी 100 फुटी पुतळा उभारू। या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल आणि राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।